असे वेगवेगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन सकाळपासून बघितलं। नंतर आज डीपीसी आहे, डीपीसीच्या बद्दल पण कलेक्टर आणि डीपीओ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या तिघांशी चर्चा करून साधारण काय आपले विषय त्या ठिकाणी असू शकतात, काय नाही, ब्रीफिंग माझी घ्यायची पद्धत आहे। कुठली मीटिंग असेल तर आधी ब्रीफिंग घ्यायचं, त्याच्याबद्दलचं ब्रीफिंग मी त्या ठिकाणी घेतलं। इथं आमचा अब्दुल शेख एक कार्यकर्ता आहे, त्यांनी एक ॲम्ब्युलन्स वगैरे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं एक चांगली सुरुवात केलेली आहे, त्याचं एक उद्घाटन होतं। असे कार्यक्रम आता मी चाललोय अप्पा रेणुसैंच्या कार्यक्रमाला, तिथं गुरुजनांचा कार्यक्रम दरवर्षीच ते घेतात, तो कार्यक्रम मी करणार आहे। आपले आमदार बेनके साहेबांनी पवार साहेबांची भेट घेतली, काय म्हणजे भेट घेतली म्हणून काय झालं? काल तुमच्या आपल्या नाही, असू दे ना। आज आम्ही पण अनेक आमदार माझी पण भेट घेतात। तुम्ही काय करता पत्रकार मित्रांनो, तुम्हाला बातम्या नसतात, त्याच्यावर ह्यांनी भेट घेतली त्यांनी भेट घेतली, त्याच्याबद्दल तुम्ही बेनकेंना विचारा ना की आपण का भेट घेतली। मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही। अशा भेट घेतली, काय बिघडलं? अजित गव्हाणे पक्ष प्रवेश केलेला आहे, नगरसेवक, पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाईट वाटतं? मी मागे ह्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलेलं ना, निवडणुका जवळ आल्यानंतर काहींना उभं राहायचं असतं, काही जागा ही आता अमक्या पक्षाला सुटणार नाही, मग आपण इथं थांबायच्या ऐवजी दुसऱ्या पक्षात जावं। कारण आज भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची युती आहे, समोर काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उभाटा शिवसेना अशी युती आहे। जिथं उभाटाला जागा जाईल तिथं राहिलेल्या दोन पक्षातला एखादा स्ट्रॉंग उमेदवार असेल, किंवा स्ट्रॉंग म्हणण्यापेक्षा त्याला इच्छाच असेल की नाही आज यावेळेस आपल्याला काही झालं तर निवडणुकीला उभं राहायचं, ही लोक इकडे तिकडे जाणार।